नमस्कार मंडळी. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेल्या शेतकरी मित्र भरतीचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे, बरोबर? पण हे शेतकरी मित्र पद नक्की आहे तरी काय? यासाठी पात्रता काय लागणार? आणि खरंच यातून काही रोजगार मिळणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण अगदी सोप्या शब्दात आणि पुराव्यांसकट समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आता स्क्रीनवरचा हा भव्य आकडा पहा. तब्बल 11,000. कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 11,000 शेतकरी मित्रांची पदे भरली जाणार आहेत. हा आकडाच सांगून जातोय की ही मोहीम किती मोठ्या व्यापक स्तरावर राबवली जाणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही भरती कशी होणार हेच तर आपल्याला समजून घ्यायचंय. बरं, पुढे जाण्याआधी आपण नक्की काय काय कव्हर करणार आहोत ते थोडक्यात पाहू. आपण या मोठ्या घोषणेची पार्श्वभूमी पाहू. शेतकरी मित्रांची नक्की कामं काय असतील, पात्रतेचे निकष, मानधनाबाबतचं सगळ्यात मोठं सत्य आणि शेवटी ही भरती प्रक्रिया आणि तिची आत्ताची सद्यस्थिती काय आहे यावर आपण नजर टाकणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. 11,000 शेतकरी मित्रांची ही मोठी घोषणा. आता एक गोष्ट क्लिअर करूया. ही काय काल रात्री सुचलेली कोणती नवीन आयडिया नाहीये. याआधीसुद्धा शासनाने कृषी मित्र या नावाने हीच संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर अर्जाची प्रक्रिया आणि चाचपणीही सुरू झाली होती, पण काही प्रशासकीय कारणामुळे ती प्रक्रिया तिथेच रखडली. आता मात्र त्या जुन्या कल्पनेला शेतकरी मित्र असं नवं रूप देऊन तब्बल 11,000 पदांसाठी पुन्हा एकदा नव्याने लॉन्च करण्यात आलंय. आता येऊया दुसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या भागाकडे. या शेतकरी मित्राची नक्की कामं काय असतील हे समजून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण पहा. डावीकडे दिसतोय तो सर्वांच्या परिचयाचा ग्राम रोजगार सेवक. तो जसा नियोजन विभागाची आणि मनरेगाची कामे गावात पोचवतो, अगदी तसाच उजवीकडचा हा शेतकरी मित्र असणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की हा शेतकरी मित्र विशेषतः कृषी विभागासाठी काम करेल आणि त्यांच्या योजना थेट ग्राउंड लेवलवर शेतकऱ्यांपर्यंत पोचवेल. अगदी सोपं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर शेतकरी मित्र म्हणजे प्रशासन आणि शेतकरी यांच्यातला एक भक्कम दुवा. बघा, गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत वैयक्तिकरित्या जाणं कोणत्याही अधिकाऱ्याला शक्य नसतं. तेथे हा शेतकरी मित्र अधिकाऱ्यांना सहाय्यक आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उभा राहील. आता प्रत्यक्ष कामाची यादीच पाहिली तर महाडीबीटीच्या विविध योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि वेळोवेळी होणारं बी बियाणे वाटप हे या शेतकरी मित्राला हाताळायचं आहे. या व्यतिरिक्त पीक प्रात्यक्षिके आयोजित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत तांत्रिक मदत पुरवणं, ही सगळी कामं त्याला करावी लागतील. चला तिसऱ्या भागाकडे वळूया. वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता यासाठी नक्की कोण अप्लाय करू शकतं? सर्वात आधी वयाची अट पाहूया. उमेदवाराचं वय हे 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणं अनिवार्य आहे. आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे. हे काम एका जागी खुर्चीत बसून करण्याचं नाहीये. यासाठी गावागावात बांधावर जावं लागेल. आणि 18 ते 45 हा असा वयोगट आहे ज्यामध्ये ही सगळी धावपळ करण्यासाठी आवश्यक असणारा उत्साह आणि एनर्जी भरपूर असते. शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर बेसिक अट आहे की उमेदवार किमान 10वी किंवा 12वी पास असला पाहिजे. पण, आणि हा एक मोठा पण आहे, जर एखाद्याकडे कृषी पदविका म्हणजेच ॲग्रिकल्चर डिप्लोमा किंवा डिग्री असेल तर त्यांना नक्कीच विशेष प्राधान्य दिलं जाईल. आणि हो, ज्याला शेतीची आणि गावकऱ्यांना मदत करण्याची मनापासून आवड आहे अशा लोकांसाठी इथे मोठी संधी आहे. आता आपण चौथ्या भागावर आलोय, ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मानधनाचं सत्य. नक्की किती पैसे मिळणार? या मुद्द्यावर सध्या प्रचंड अफवा सुरू आहेत. डावीकडे पहा. अनेकांना वाटतंय की ही 18,000 रुपये दरमहा पगार असणारी कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. उजवीकडचं सत्य बघा. ही कोणतीही पूर्णवेळ किंवा कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाहीये. यातून उमेदवाराला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार नाहीये. हे केवळ मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यावर आधारित पद आहे. हे अगदी डोक्यात फिट बसवा. आता हा चार्ट आपल्याला मानधनाचं खरं गणित सांगतो. उमेदवाराला वर्षाला एक निश्चित मूळ मानधन मिळेल, जे अंदाजे 6,000 ते 8,000 रुपयांच्या घरात असेल. म्हणजेच महिन्याला 1,500 ते 2,000 रुपये. दुसरा आणि मोठा भाग आहे प्रोत्साहन भत्त्याचा. तुम्ही गावात जितक्या जास्त योजना राबवाल, जितक्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्याल, त्या कामाच्या आधारावर तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळतील. आणि हे सगळं मिळून वर्षाला 18,000 रुपयांच्या पुढे जाऊ शकतं. वळूया 5व्या भागाकडे. ही निवड आणि भरती प्रक्रिया कशी होईल? एक गोष्ट लक्षात घ्या, ही भरती राज्यस्तरावरून एकाच ठिकाणाहून कुठल्या मोठ्या परीक्षेद्वारे होणार नाहीये. ही संपूर्ण प्रक्रिया विकेंद्रित असेल. तालुक्याच्या पातळीवर किंवा आत्मा ATMA कार्यालयातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज मागवले जातील.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथे फक्त अर्ज करून चालणार नाही, तर स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांची तुमच्याबद्दलची शिफारस खूप निर्णायक ठरणार आहे. आता आपण आलो आहोत 6व्या आणि शेवटच्या भागावर, प्रलंबित मंजुरी आणि पुढची वाटचाल. बघा, योजना कितीही छान वाटत असली तरी कोणीही लगेच उद्या जाऊन अर्ज करू शकत नाहीये. ही टाईमलाईन आत्ताची रियालिटी सांगते. सध्या केवळ कृषी मंत्र्यांनी घोषणा केली आहे. आता हा प्रस्ताव आधी राज्याच्या मंत्रिमंडळासमोर जाईल. तिथे मंजुरी मिळाली की मग अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR बाहेर येईल आणि सर्वात शेवटी प्रमाणित कार्यप्रणाली किंवा SOP जाहीर होईल. या सगळ्या सरकारी प्रक्रियेला अजून थोडा वेळ नक्कीच लागू शकतो, हे आपण गृहीत धरायला हवं. तर मंडळी, या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. पुनरुज्जीवित केलेली ही शेतकरी मित्र मोहीम यावेळी तरी प्रशासन आणि शेतकऱ्यांमधली दरी खरोखरच मिटवू शकेल का? या योजनेचं पुढे नक्की काय होतंय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. या भरतीचे पुढे अधिकृत अपडेट्स जसे येतील तसे आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तोपर्यंत ही महत्त्वाची माहिती गावातील होतकरू आणि गरजू तरुणांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विश्लेषणात. धन्यवाद.